तळोजा MIDC परिसरातील हॉटेल नवनाथ इन या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक वैश्य व्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व 6 पीडित महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी लॉज मालक, मॅनेजर व सर्व्हिस बॉय अशा 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेसह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे व पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार नवी मुंबईत अनैतिक व्यापार व अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 21 डिसेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल नवनाथ इन या लॉजच्या मॅनेजर ग्राहकांकडून 2000 रुपये घेऊन लॉजमध्ये ठेवलेल्या महिलांकडून वैश्य व्यवसाय करून घेत आहे। मिळालेल्या माहितीचा आधार गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला। बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला। छाप्यात एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व 6 पीडित महिला वैश्य व्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 345 आणि पॉस्को कायदा कलम 4812 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करत आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली।